6 वाजताच्या महत्त्वाच्या 25 बातम्यांचा वेगवान आढावा। मुंबईच्या ट्रायडंट हॉटेलमध्ये महाविकास आघाडीची बैठक पार पडली। लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावर अद्याप शिक्कामोर्तब नाहीच, तर पुढील बैठक 30 जानेवारीला होणार। मुंबईतील 4 जागा ठाकरे गटाला तर 2 जागा काँग्रेसला। सूत्रांची माहिती, 30 जानेवारीच्या बैठकीला प्रकाश आंबेडकर प्रत्यक्ष हजर राहणार, संजय राऊतांची माहिती। इंडिया आघाडीचा फॉर्म्युला देशात चालणार नाही, तृणमूलच्या वेगळ्या भूमिकेवरून फडणवीसांची इंडिया आघाडीवर टीका। महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीतील काँग्रेसचे 2 नेते भाजपच्या संपर्कात। भाजप नेते आशिष देशमुखांचा मोठा दावा, दोन्ही नेत्यांशी बोलणी सुरू। आशिष देशमुखांचं वक्तव्य, 1999ला सोनियाजींच्या विदेशीपणाला विरोध केला, जूनमध्ये पक्ष स्थापन केला आणि ऑक्टोबरमध्ये पुन्हा काँग्रेससोबत गेलो। 1999चा दाखला देत अजित पवारांची शरद पवारांवर टीका। अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावं, मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली इच्छा। दादांनी नेतृत्व केल्यावर कामातला बदल सर्वांना दिसेल, वळसे पाटलांचं वक्तव्य। विधान भवनात राष्ट्रवादी आमदार अपात्रतेची सुनावणी आणि सुनील तटकरेंची उलट साक्ष नोंदवण्यात आली। शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवारही उपस्थित। फोटोतील घड्याळ सांगतोय तिघांचे 12 वाजलेत। नितेश राणेंकडून शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांचा विधिमंडळातील फोटो ट्विट। उद्धव ठाकरेंचा 4 आणि 5 फेब्रुवारीला कोकण दौरा। सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ठाकरेंची संवाद यात्रा सुरू होणार। कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी रवींद्र वायकरांना ईडीचं 3रं समन्स। 29 तारखेला चौकशीला हजर राहण्यासाठीचं हे समन्स। उद्धव ठाकरे यांनी घेतली आमदार रवींद्र वायकरांची भेट। वायकरांच्या जोगेश्वरीतील निवासस्थानी ही भेट। वायकरांना ईडीची नोटीस आल्यानंतर ठाकरे वायकरांच्या भेटीला। किशोरी पेडणेकर आज ईडी चौकशीला गैरहजर। 30 तारखेला चौकशीसाठी हजर राहणार असल्याचं पेडणेकरांनी ईडीला कळवलं। ठाकरे गटाच्या सूरज चव्हाणला 7 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी। न्यायमूर्ती एमजी देशपांडे यांच्या कोर्टाचा निर्णय। नव्या रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रियेत कोणताही घोटाळा नाही, विरोधकांकडून होत असलेले आरोप चुकीचे। विरोधकांच्या आरोपांवर आरोग्य विभागाचं स्पष्टीकरण। राज्यात 8,000 कोटींचा रुग्णवाहिका खरेदी घोटाळा। रुग्णवाहिका घोटाळ्यात शिंदेंच्या कुटुंबाचा सहभाग। 2,000 कोटी आगाऊ रक्कम घेऊन टेंडर पास केलं, राऊतांचा गंभीर आरोप। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवत निषेध। जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी अजित पवारांनी दौरा रद्द करावा, आंदोलकांची मागणी।